आईची शेवटची भेट. त्याला आई अजूनही भावते. मानव आणि त्याची आई दोघेच राहत होते. त्याचे वडील खूप दारू पीत असल्याकारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्याची आई काबाड कष्ट करून त्याला शिकवीत होती. मानवला त्याच्या त्या गरीब आईची लाज वाटायची. त्याच्या शाळेत कधी पालक सभा असली तरी तो आईला घेऊन जायचा नाही. त्याला त्याची आई विद्रूप वाटायची. त्याचे मित्र कधी घरी आले तर आईला बाहेर येऊ नको असं बजावून सांगायचा. मला तू माझी आई म्हणून सांगायला लाज वाटते. कशी दिसते ती बघ आरशात. माझे मित्र तुला हसतील असे बोलायचा. कारण त्याच्या आईला एकच डोळा होता. तरी त्या माऊलीने मानवला खूप शिकवले होते. तिने कष्ट करून त्याला शिक्षक होण्याच्या पात्रतेचे बनवले होते. त्याला एका शहराच्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी मिळाली. तो राहायला शहरात गेला. त्याची आई गावातच राहत होती. तो कधीतरी वर्षातून 1-2 वेळा येऊन आईला भेटून जायचा. कधीतरी आला तर तिला तो पैसे द्यायचा. कधी कधी फोनही करीत होता. 2 वर्षांनी त्याने एका मुलीसोबत शहरात लग्न केले होते. त्याला एक मुलगा झाला. त्याने आईला त्यांच्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. 3-4 वर्षांनी त्याच्या गावाशेजारील गावात मानवची बदली झाली. तो त्या गावात एक घर भाड्याने घेऊन बायको मुलासोबत राहत होता. त्याने बायको व मुलाला आपले आई वडील वारले असे सांगितले होते. मानवच्या आईला तिचा मुलगा मानव बाजूच्या गावात राहत असल्याचे शेजाऱ्यांकडून समजले होते. ती लगबगीने मुलाला भेटायला त्या गावात निघाली. रस्त्यावर हलकासा पाऊस पडत होता. जुन्या फाटक्या साडीच्या पदराने तिने डोळ्यातले थोडेसे अश्रू पुसले आणि ती त्याच्या घरासमोर आली. ती हळूच पुढे सरसावली आणि बेल वाजवली. काही वेळाने एका 6 वर्षाच्या मुलाने आतून दार उघडलं. त्या गरीब बाईला बघून तो थोडासा घाबरला आणि तो किंचाळत घरात पळाला. तेवढ्यात मानव दरवाजात आला. आई, त्याने थोडंसं गोंधळून विचारलं. तू इकडे का आलीस? तुला बघून माझा मुलगा बघ कसा घाबरला. तेवढ्यात मानवच्या बायकोने मानवला कोण आहे असं विचारलं. तेव्हा मानव बोलला, कोणी नाही, एक बाई आहे. रस्ता चुकली आहे. ती रस्ता विचारायला आली आहे असे सांगितले. मानवचे ते बोलणे ऐकून ती एक क्षण थबकली. जणू काळाचं चक्र उलटलं होतं. ती आई होती जिच्या कुशीत मानव लहानाचा मोठा झाला होता. जिच्या हाताने त्याला वाढवलं आणि आज तिची ओळख सांगायला मानवला लाज वाटत होती. आई, आता माझं एक जग आहे. खूप जबाबदाऱ्या आहेत. मी बिझी असतो. तू मला फोन करून बोलवायचं ना, इकडे का आलीस? आईने हसण्याचा प्रयत्न केला आणि बोलली, फक्त शेवटचं तुला पाहायला आले रे. आईने त्याचा हात हातात घेतला, पण त्याने नकळत हात मागे घेतला. त्या एका हालचालीने तिच्या मनातल्या असंख्य आठवणीचा आवाज बंद झाला. मानव, फक्त एवढं सांग, तुझ्या आठवणीत कधीतरी येते का मी? त्याला उत्तर देता नाही आलं. ती वळली. हळूहळू चालत निघाली. पावसाचे थेंब तिच्या सुरकुतलेल्या गालांवर ओघळत होते आणि तिचे अश्रू मिसळले होते. तिने शेवटचं मागे वळून पाहिलं. दरवाजा बंद होत होता, कायमचा. तिने मागे पाहिलं. पायाखालचा रस्ता अगदी ओळखीचा वाटत होता. कधी काळी हात धरून ती मानवला याच रस्त्यावरून शाळेत सोडायला जायची. आज तिथून एकटी निघत होती. ती तिच्या त्या जुन्या पडक्या घरात पोचली. ज्या मुलाला पोटात 9 महिने वाढवलं, त्याला लहानाचं मोठं केलं. त्याला तिने काबाड कष्ट करून शिकवलं आणि तो आपल्या आईशी 4 मायेचे शब्दही बोलायला तयार नव्हता. ती घरात गेली. मानवच्या लहानपणीच्या वस्तू घेऊन छातीशी कवटाळून हंबरडा फोडून रडत होती. थोड्या वेळाने ती शांत झाली. तिने एक पेपर आणि पेन घेतला.
आणि मानवसाठी एक पत्र लिहिलं. ते पत्र एका घरातील एका जुन्या पितळेच्या डब्यात ठेवून दिलं आणि तिने शेजारच्या एका बाईला सांगून ठेवलं, माझं काय बरं वाईट झालं तर हे पत्र माझ्या मुलाच्या हातात दे आणि माझ्या अंतिम संस्काराला सुद्धा त्याला बोलावू नका. आणि काही महिन्यातच मानवच्या आईचे निधन झालं. शेजाऱ्यांनी तिच्यावर अंतिम संस्कार केले. नंतर काही दिवसात मानवला एका शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला जायचे होते. जाताना रस्त्यातच त्याच्या आईचं घर लागत होतं. त्याने विचार केला, जाताना आईला भेटून जातो. म्हणून घराजवळ येऊन गाडी बाजूला थांबवली आणि घराकडे निघाला तर घर बंद होते. म्हणून तो आईची चौकशी करण्यासाठी शेजाऱ्यांकडे गेला. शेजारच्या काकूंना विचारू लागला, काकू, आई कुठे गेली तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा त्या काकू काहीच बोलल्या नाही. त्या काकूंना मानवचा खूप राग आला होता. कोणता मुलगा आपल्या आईशी असा वागतो का? त्याने त्याच्या आईच्या घराची किल्ली घेऊन बाहेर आला आणि घराचं दार उघडून आत गेला. मानवसुद्धा त्यांच्या मागून आत गेला. समोरच त्याला त्याच्या आईचा फुलांचा हार घातलेला फोटो दिसला. तो फोटो बघून एकदम सुन्न झाला. त्याचे हातपाय थरथर कापत होते. काकूने तो डबा उघडला. त्यात मानवच्या आईने मानवसाठी पत्र लिहून ठेवले होते. ते तिने मानवच्या हातात दिले आणि ती बाहेर आली. मानवने ते पत्र थरथर त्या हातात घेऊन वाचायला लागला. त्यात तिने लिहून ठेवले होते, माझ्या नशिबात देवानेच दुःख दिले आहे. यात मानव तुझी काहीच चुकी नाही. मीच कम नशिबी आहे. मला आई वडिलांचे, नवऱ्याचं, मग मुलाचंही सुख माझ्या नशिबातच नव्हते. मी लहान होती, इयत्ता 2रीमध्ये शिकत होती. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी चांगली होती. माझ्या आईच्या पोटात सारखे सारखे दुखायचे. तिचे उपचार चालू होते. ती 1-2 दिवसांनी तपासणीसाठी दवाखान्यात जायची. एके दिवशी तिच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. बाबा घरी नव्हते. मी एकटीच घरी होती. ती विव्हळत होती. मी माझ्या नाजूक हाताने आईला धीर देत होती. थोड्या वेळाने आई शांत झाली. मला वाटले की तिला बरं वाटत असेल म्हणून झोपली असेल. मी तिच्या उशाशी बसून होती. तेवढ्यात बाबा घरी आले. बघतात तर आईचं अंग एकदम थंड पडलं होतं. लगेच तिला बाजूच्या सरकारी दवाखान्यात नेले. पण ती या जगात राहिली नाही. तिचे अंतिम संस्कार कार्य वगैरे झाले. सगळे पाहुणे मंडळी बाबांना सांगू लागली, तुम्ही दुसरं लग्न करा. या मुलीला आईची गरज आहे. नात्यामधल्या एका मुलीबरोबर बाबांचं दुसरे लग्न लावून दिले. ती माझ्याशी सुरुवातीला चांगली बघायची. तिला पण एक मुलगी झाली. ती तुझी कामिनी मावशी. खूप आनंद वाटत होता. पण तो आनंद काहीच वर्षाचा होता. कामिनी 2.5 वर्षाची झाली आणि माझ्या सावत्र आईला पुन्हा दिवस गेले. तिला 7वा महिना चालू होता आणि माझ्या बाबांना अर्धांगवायूचा झटका आला. बाबा जाग्यावर होते. तेव्हा मी इयत्ता 6वीमध्ये शिकत होती. मला शिक्षण सोडावे लागले. बाबांची सेवा, घरातील कामे मी करायची. माझ्या सावत्र आईची प्रसूती झाली. मुलगा झाला. सावत्र आई त्याला दिवसभर घेऊन बसायची. मी बाबांची सेवा, घरातील कामे करायची. पण माझ्या त्या सावत्र आईला माझी जराही दया यायची नाही. आणि काही महिन्यात बाबांचंही निधन झालं. माझ्या डोक्यावरचं माहेचं छत्र निघून गेलं. माझ्या सावत्र आईने तर माझा छळ करायला सुरुवात केली. ती तिघे अगोदर जेवण घ्यायची. उरलं तर मला जेवण मिळायचं, नाही तर उपाशीच मला झोपायला लागायचं. मी कामिनीपेक्षा छान दिसायची याचा माझ्या सावत्र आईला खूप राग यायचा. म्हणून मग मी 14 वर्षाची असताना एका बेवड्यासोबत माझे लग्न लावून दिले. तो तुझा बाप होता. माझ्यापेक्षा 15 वर्षाने मोठा होता. रोज दारू पिऊन घरी यायचा. घरी आल्यावर मला मारझोड करायचा. मी कितीतरी रात्री घराबाहेर रडत बसून काढल्या. नंतर तुझा जन्म झाला. मला वाटलं तो आता तरी सुधारेल.
पण तो तसाच वागत होता. एके दिवशी दुपारच्या वेळी तो दारू पिऊन घरी येत असताना तो रस्त्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तू तेव्हा 4 वर्षाचा होतास. मी तुझ्याकडे बघून जगत होती. तू शाळेत जायला लागलास आणि एके दिवशी तू खेळता खेळता एका दगडावर जोरदार आपटलास. त्या दगडाचं एक टोक तुझ्या डोळ्यात घुसलं होतं. तुझ्या डोळ्याला खूप लागलं होतं. डोळ्यातून रक्त वाहत होतं. मी तुला उचलून दवाखान्यात नेलं. तुझा एक डोळा गमावला आहे, डॉक्टरांनी सांगितले. माझी एवढी परिस्थिती पण नव्हती. तुझा दुसरा डोळा कसा लावायचा? तुझं एवढं आयुष्य पडलं आहे. तू कसा एका डोळ्यावर राहशील? तुझे मित्र तुला शाळेत चिडवतील. मग मीच विचार केला, माझं काय? मला कुठे जायचं आता? शेवटी माझा विचार झाला, माझा एक डोळा काढून तुला लावायचा. तसे माझे तूच आहेस असे मला वाटत होते. ऑपरेशन झाले, पण तुला माझं दिसणं विद्रूप वाटायचं. ते तुझ्यामुळेच झाले. तू चांगला दिसावास, तुला कोणी हसू नये म्हणून मी त्याग केला होता. विचार केला, तुला आता खूप मोठं करायचं, खूप शिकवायचं. पण तू सुद्धा नंतर मला आई म्हणून नाकारलासच. देवाने एवढं दुःख कोणाच्याही नशिबात देऊ नये. कदाचित माझ्या नशिबात सुखच नव्हते. तो पत्र वाचताना त्याचे हात थरथर कापत होते. त्याला स्वतःला त्याच्या अपराधाची जाणीव झाली होती. त्याला आईला शेवटचं बघता पण आलं नाही. नाही तिच्या चितेला अग्नी देऊ शकला तो. त्याला आईची जाणीव होत होती, पण त्याची आई राहिली नव्हती. तो ते पत्र छातीशी कवटाळून मोठमोठ्याने टाहो फोडून रडत होता. त्याच्या आवाजाने आजूबाजूची सगळी लोक तेथे जमा झाली. तो घरात सगळीकडे आई आई हाका मारत फिरत होता. त्याने आईची एक साडी घेऊन तिला घट्ट मिठी मारून रडत होता. त्याची नजर घरात आईला सगळीकडे शोधत होती. आई समजायला मानवला खूप उशीर झाला होता. आता त्याची आई या जगात राहिली नव्हती. टाहो फोडून काही उपयोग होणार नव्हता. आई वडिलांना विसरणाऱ्या मुलांसाठी हे सत्य फार उशिरा कळतं. ही कथा तुमच्या मनाला भावली का? आई वडिलांची किंमत मुलांना कधी समजली पाहिजे? कमेंट करा. आवडली तर शेअर करा, लाईक करा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. योगायोगाने संबंध आलाच तर तो योगायोगच समजावा. धन्यवाद.